संविधानाचा आधार उपवर्गीकरणाचा निर्धार सामाजिक न्यायासाठी मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून वंचित व अतिमागास घटकांना आरक्षणाचा न्याय लाभ मिळावा, तसेच राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीने बुधवारी भव्य सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा काढण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर शाहू चौक येथून सकाळी मोर्चा सुरुवात झाली. संविधानाचा आधार उपवर्गीकरणाचा निर्धार अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी राजवाडा, खालसा मार्ग व पोवई नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या आदेशानुसार अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे, जेणेकरून आरक्षणाचा लाभ काही मोजक्याच घटकांपुरता मर्यादित न राहता वंचित व अतिमागास समाज घटकांपर्यंत पोहोचेल, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. तसेच अनुसूचित जातीतील एकूण 60 जातींना समान संधी मिळण्यासाठी राज्य शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शासनाकडे मागण्या तातडीने पाठवण्याची विनंती केली. सामाजिक न्याय आणि समान हक्कांच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. सातारा जिल्ह्याच्या मातंग समाजाच्या वतीनं अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासाठी जो सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 मध्ये जो निर्णय दिला आणि त्याचा अधिकार उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला, त्या धर्तीवरती, त्या नियमावरती, त्या आदेशावरती 6 राज्यामध्ये उपवर्गीकरण करण्यात आलं, पण महाराष्ट्र राज्यामध्ये अद्याप वर्गीकरण करण्यात आलेलं नाही. तिथल्या 59 जाती अनुसूचित जातीमध्ये येत असताना जी आरक्षणाची आणि लाभाची जी प्रक्रिया आहे, त्यामध्ये मातंग समाज असेल आणि इतर तत्सम जाती असतील, त्यांच्या नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये प्रचंड विषमता निर्माण झालेली आहे. त्यामुळं इतर राज्यामध्ये तात्काळ येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तो कायदा पारित करून इथल्या वंचित घटकाला न्याय देण्याचं काम करावं, ही मागणी घेऊन आम्ही सातारा जिल्हा कलेक्टर कार्यालयावरती सामाजिक न्याय संघर्ष मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत.